नमस्कार मित्रांनो, अभ्यास स्पर्धा परीक्षेचा या आपल्या चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आज आपण स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचा विषय पाहणार आहोत, तहसीलदार या पदाविषयी. तहसीलदार कोण असतो, त्याची नियुक्ती कशी होते, त्याचे अधिकार आणि कर्तव्ये कोणती, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमात तहसीलदाराचे स्थान काय आहे, या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तहसीलदार म्हणजे कोण? तहसीलदार हा तालुकास्तरीय सर्वात महत्त्वाचा महसूल अधिकारी असतो. तो तालुक्यातील महसूल प्रशासनाचा प्रमुख असतो. जिल्हा प्रशासनात जसा जिल्हाधिकारी महत्त्वाचा असतो, त्याचप्रमाणे तालुका प्रशासनात तहसीलदार महत्त्वाचा असतो. कायदेशीर आधार: महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966च्या कलम 7 नुसार प्रत्येक तालुक्यासाठी तहसीलदार नेमण्याचा अधिकार राज्य शासनाला असतो. गरजेनुसार एक किंवा अधिक नायब तहसीलदार किंवा अप्पर तहसीलदार देखील नेमले जाऊ शकतात. हा मुद्दा स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. तहसीलदाराची निवड कशी होते? तहसीलदार हा राज्य शासनाचा गट अ दर्जाचा अधिकारी मानला जातो. त्याची निवड प्रामुख्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत केली जाते. तसेच काही पदे पदोन्नतीद्वारे भरली जातात. तहसीलदाराची ऐतिहासिक पार्श्वभूमी: ब्रिटिश काळात तहसीलदाराला अनेक ठिकाणी मामलेदार असे म्हटले जात असे. आजही काही ठिकाणी जुन्या दस्तऐवजांऐवजी मामलेदार कार्यालय हा शब्द आढळतो. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 लागू झाल्यानंतर तहसीलदार पदाचे अधिकार आणि कर्तव्ये अधिक स्पष्ट करण्यात आली. तहसीलदाराची प्रमुख कर्तव्ये: आता आपण तहसीलदाराची महत्त्वाची कामे पाहूया. महसूल वसुली: तहसीलदाराचे मुख्य काम म्हणजे शासनाचा महसूल गोळा करणे. जमीन महसूल, विविध कर आणि शासनाने निर्धारित केलेली इतर शुल्के वसूल करण्याचे काम तो करतो. दुसरं काम आहे जमीन अभिलेख व्यवस्थापन. जमिनीच्या नोंदी अचूक ठेवणे ही तहसीलदाराची महत्त्वाची जबाबदारी आहे. यामध्ये 7/12 उतारा, 8अ उतारा, फेरफार नोंदी, जमिनीची मालकी नोंद यांचे नियंत्रण येते. मामलेदार न्यायालय: तहसीलदार काही प्रकरणांमध्ये न्यायालयीन अधिकार देखील वापरतो. मामलेदार न्यायालय अधिनियमांतर्गत काही प्रकरणांवर तो निर्णय देतो. तालुका प्रशासनाचा प्रमुख: तहसीलदार हा तालुकास्तरीय प्रशासनाचा केंद्रबिंदू असतो. तालुक्यातील अनेक शासकीय विभागांमध्ये समन्वय साधण्याचे काम तो करतो. कायदा व सुव्यवस्था: तालुक्यात शांतता आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी देखील तहसीलदारावर असते. निवडणुका, मोर्चे, नैसर्गिक आपत्ती किंवा विशेष परिस्थितीत त्याची भूमिका महत्त्वाची ठरते. नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन: पूर, दुष्काळ, गारपीट, अतिवृष्टी यांसारख्या परिस्थितीत नुकसान पंचनामे करणे आणि मदतकार्याचे नियोजन करणे ही जबाबदारी तहसीलदार पार पाडतो. महत्त्वाचं काम आहे विविध दाखल्यांचे नियंत्रण. तालुक्यातून दिले जाणारे अनेक दाखले आणि प्रमाणपत्रांच्या प्रक्रियेवर तहसीलदार देखरेख ठेवतो. तहसीलदाराच्या नियंत्रणाखालील अधिकारी: तहसीलदार एकटा काम करत नाही. त्याच्या नियंत्रणाखाली अनेक अधिकारी आणि कर्मचारी काम करतात. यामध्ये नायब तहसीलदार, मंडल अधिकारी, तलाठी, कोतवाल, लिपिक वर्ग यांचा समावेश होतो. पुस्तकातील माहितीनुसार सर्कल ऑफिसर आणि तलाठी हे तहसीलदाराच्या नियंत्रणाखाली काम करतात. तहसीलदार हा केवळ महसूल अधिकारी नसून संपूर्ण तालुक्याच्या प्रशासनाचा महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. महसूल वसुली, जमीन अभिलेख, कायदा व सुव्यवस्था, नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन, निवडणूक कामकाज आणि विविध प्रशासकीय जबाबदाऱ्या तो पार पाडतो. स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने हा विषय अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे यातील सर्व मुद्दे नीट लक्षात घ्या. काही प्रश्नोत्तरे बघूया. तालुक्याचा प्रमुख महसूल अधिकारी कोण असतो? तहसीलदार. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कोणत्या वर्षी लागू झाला? 1966. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमातील कलम 7 कशाशी संबंधित आहे? तहसीलदार नियुक्ती. तहसीलदाराची नियुक्ती कोण करतो? राज्य शासन. तहसीलदाराची निवड प्रामुख्याने कोणत्या आयोगामार्फत केली जाते? महाराष्ट्र लोकसेवा आयोग. तहसीलदार हा कोणत्या दर्जाचा अधिकारी असतो? गट अ. तहसीलदाराचे जुने नाव काय होते? मामलेदार.
तालुक्यातील महसूल प्रशासनाचा प्रमुख कोण असतो? तहसीलदार. सर्कल ऑफिसर कोणत्या नियंत्रणाखाली काम करतो? तहसीलदारच्या. तलाठी कोणाच्या नियंत्रणाखाली काम करतो? तहसीलदार याच्या. नायब तहसीलदार कोणाच्या अधीन काम करतो? तहसीलदार. जिल्ह्याचा प्रमुख महसूल अधिकारी कोण असतो? जिल्हाधिकारी. तहसीलदाराचे मुख्य कार्यालय कुठे असते? तालुक्याच्या ठिकाणी. जमीन अभिलेख व्यवस्थापनाची जबाबदारी कोण पार पाडतो? तहसीलदार. महसूल विभागाचा तालुकास्तरीय प्रमुख अधिकारी कोण आहे? तहसीलदार. कोतवाल कोणाच्या नियंत्रणाखाली काम करतो? तहसीलदार. अप्पर तहसीलदार नेमण्याचा अधिकार कोणाला असतो? राज्य शासन. उत्पन्न प्रमाणपत्र प्रक्रियेवर नियंत्रण कोण ठेवतो? तहसीलदार. तालुकास्तरीय प्रशासनाचा केंद्रबिंदू अधिकारी कोण असतो? तहसीलदार. स्पर्धा परीक्षांमध्ये तहसीलदार हा कोणत्या विभागासाठी संबंधित विषय आहे? महसूल विभागाशी संबंधित. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अभ्यास स्पर्धा परीक्षेच्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.